पुणे हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला आज पुन्हा नव्यानं पुणे पोलिसांनी बाल हक्क न्यायालयात हजर केलंय। या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला यापूर्वी कोर्टानं काही अटींच्या आधारे जामीन मंजूर केलेला। त्यानंतर राज्यासह देशभरातून प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला। अशातच आता पोलिसांनी अल्पवयीन आरोपीवर वाहन कायद्याच्या कलम 185 अंतर्गत नव्यानं गुन्हा दाखल केला असून पुन्हा एकदा त्याला कोर्टात हजर केले। मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याप्रकरणी या गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे। पुणे पोलिसांकडून कल्याणी नगरमधील अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला ज्युव्हिलाइन कोर्टात सादर करण्यात आलं। या अपघातावेळी हा मुलगा दारू प्यायला होता हे न्यायालयात पटवून देण्याचा पुणे पोलीस प्रयत्न करत आहेत। पुणे पोलिसांनी या अल्पवयीन मुलावर दाखल गुन्ह्यात कलम 185 ची वाढ केली आहे। त्यानुसार हा मुलगा दारूच्या नशेत होता हे सांगण्याचा पुणे पोलीस न्यायालयासमोर प्रयत्न करत आहेत। त्यासाठी पुणे पोलिसांकडून या अल्पवयीन मुलानं कोझी किचन या हॉटेलमध्ये भरलेलं 48,000 रुपयांचं बिल ज्युव्हिलाइन कोर्टासमोर सादर करण्यात येईल, ज्यामध्ये या मुलानं दारूसाठी पैसे मोजल्याचा उल्लेख आहे। त्याचबरोबर हा मुलगा दारू पित असल्याचं सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांकडून ज्युव्हिलाइन कोर्टात सादर करण्यात आलाय। मात्र हा मुलगा दारू पिलेला होता की नाही यासाठी सर्वात भक्कम पुरावा ब्लड सॅम्पलचा असेल। पुणे अल्पवयीन आरोपीच्या वकिलांनी त्यांची बाजू न्यायालयासमोर मांडली। आरोपी अल्पवयीन असल्याची बाजू मांडली। त्याच्या वकिलांची बाजू मांडल्यानंतर सरकारी वकिलांनी पोलिसांची बाजू मांडली आहे। पुणे पोलिसांतर्फे सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला, त्यानंतर सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला। दोन्हीही बाजूचा युक्तिवाद संपल्यानंतर 4:30 वाजता ज्युव्हिलाइन कोर्ट निर्णय देणार आहे। यापूर्वी अल्पवयीन आरोपीला न्यायालयानं जामीन मंजूर केला होता। त्यानंतर पोलिसांनी नव्यानं 185 कलम दाखल करत आरोपीला पुन्हा एकदा न्यायालयात हजर केलाय। त्यामुळे आता न्यायालय काय निर्णय देणार किंवा काय निकाल देणार याकडे संपूर्ण राज्यासह देशाचंही लक्ष लागलंय। पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला बाल हक्क न्यायालयात हजर करण्यात आलेला आहे। यावेळी त्याच्यासोबत त्याचे कुटुंबीय देखील उपस्थित होते। आज पुन्हा नव्यानं त्याच्या कोठडीची मागणी पोलिसांकडून करण्यात आली आहे। यावेळी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये नव्यानं 185 कलम दाखल करण्यात आलेला आहे। या कलमांतर्गत अल्पवयीन आरोपी दारू पिऊन तो वाहन चालवत होता आणि त्याच वेळी त्याच्या हातून अपघात झाला अशी तरतूद आहे। तर याआधी ज्यावेळी पोलिसांनी या प्रकरणी आरोपपत्र दाखल केलं होतं त्यावेळी पोलिसांनी 304 कलम लावला होता। या कलमांतर्गत सदोष मनुष्यवधाचा आरोप त्याच्यावरती ठेवण्यात आला होता। मात्र आरोपी अल्पवयीन असल्यानं त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती। त्यावेळी पोलिसांनी न्यायालयात आरोपी मद्यधुंद अवस्थेत असल्याचं सांगितलं होतं। मात्र त्यासाठी आवश्यक ते कलम लावले गेले नव्हते, तसेच आवश्यक ते पुरावेही देण्यात आले नव्हते। माध्यमांना माहिती देताना पुणे पोलिसांनी सांगितलं होतं की आरोपी अल्पवयीन असून तो मद्यधुंद अवस्थेत होता, पण पोलिसांनी न्यायालयात मात्र त्यासाठी आवश्यक पुरावे दिलेले नव्हते। त्यानंतर या प्रकरणी संपूर्ण राज्यासह देशभरातून रोष व्यक्त करण्यात येतोय। त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी पुन्हा नव्यानं 185 कलम दाखल करत आरोपीला नव्यानं बाल हक्क न्यायालयात हजर करण्यात आलाय। याचे अपडेट्स आपण पाहत राहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।